मंडळी राज्यात महिला लेकीबाळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. दररोज कोठे ना कोठे छेडछाड, अत्याचार, बलात्काराच्या घटना समोर येतात आणि प्रत्येक वेळी एकच प्रश्न उरतो. आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? नाशिकच्या मालेगाव तालुक्यात एका चिमुकलीवर मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता सांगली जिल्ह्यातूनही तितकीच अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. ही घटना आहे सांगलीच्या ईश्वरपूर शहरातील. येथे एका शाळकरी 8वीत शिकणाऱ्या मुलीवर 2 नराधमांनी अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार ही पीडित मुलगी तिच्या आईसोबत ईश्वरपूरमध्ये राहत होती. मुलीची आई वडापावच्या गाडीवर काम करून आपल्या उदरनिर्वाह करते. मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास आरोपी ऋतिक दिनकर महापुरे यांनी तिला फोन केला आणि ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलवून घेतलं. मुलगी तिथे पोहोचताच ऋतिक महापुरे आणि त्याचा साथीदार आशिष जयवंत खांबे या दोघांनी तिला दुचाकीवर बसवलं. तिला कुठे नेत आहोत, काय करणार आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. हे दोघे तिला थेट तुळजापूर फाट्याजवळील एका उसाच्या शेतात घेऊन गेले. त्या अंधाऱ्या शेतात या दोघांनी आळीपाळीनं तिच्यावर अत्याचार केला. ती मुलगी रडत होती, विरोध करत होती, मदतीसाठी विनवणी करत होती. पण हे नराधम थांबले नाहीत. उलट त्यांनी तिच्यावर बेदम मारहाणही केली आणि इथेच या घटनेची भीषणता शिगेला पोहोचली. अत्याचार केल्यानंतर या दोघांनी मुलीचे कपडेच काढून घेतले आणि तिला विवस्त्र अवस्थेत तिथून सोडून दिलं. तिचे कपडे घेऊन हे दोघे आरोपी तिथून फरार झाले. भयभीत, मानसिक धोक्यात, जखमी अवस्थेत तिची मुलगी तिथे एकटीच उभा होती. काही वेळाने तिने हिंमत गोळा केली आणि ईश्वरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत चालणारी ही मुलगी पाहून गावकऱ्यांनी धक्काच बसला. कोणीतरी माणुसकी दाखवत तिला कपडे दिले आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर ईश्वरपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी नेलं. तिला धीर दिला, समजूत काढली आणि तिच्याकडून संपूर्ण हकीकत जाणून घेतली. तेव्हाच या अत्याचाराची धक्कादायक कहाणी उघडकीस आली. ईश्वरपूर पोलिसांनी वेळ न वाया घालवता दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आणि काही तासात ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली. या प्रकरणात दोघांवरही पोस्को कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी ऋतिक महापुरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही मकोका, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. असा गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि त्याच्यामुळे एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मंडळी, जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत गुन्हेगारांना कायद्याची भीती बसणार नाही. तोपर्यंत आपली लेकी सुरक्षित राहणार नाही. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.